गणेशोत्सव हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश इतकाच काय तर परदेशात सुद्धा आता साजरा होतो। पण सार्वजनिक गणेशोत्सव पूर्वी का साजरा केला जायचा, काय आहे त्यामागचा इतिहास आणि आता देश स्वतंत्र होऊन इतकी वर्षे झाली त्याचे स्वरूप कितपत बदललेलं आहे आणि ते किती प्रमाणात योग्य आहे। आता तर गणपतीच्या सिनेस्टारच्या रूपात सुद्धा मूर्त्या यायला लागल्या आहेत। मग गणपती उत्सवाचा मूळ उद्देश राहून जातोय का? पूर्वीच्या उत्साहात आणि आत्ताच्या उत्साहात किती फरक झाला आहे? यामुळे कोणाला त्रास होतो आहे का? गणपती बसवायचा असल्यास त्याचे अध्यक्ष कार्यकारिणीला किती त्रास होतो हेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ एक सामाजिक मुद्द्यावरती असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मगच तुमचं मत कमेंटमध्ये मांडा। नमस्कार, मी सागर आणि तुम्ही पाहताय तुमचा आवडता चॅनल सागर हिट्स, कारण आपण हिटच गोष्टी करत असतो। आता सार्वजनिक गणेशोत्सव सर्वात पहिल्यांदा कोणी साजरा केला तर 1983 साली साजरा केला। पण त्यात प्रथम कोणी चालू केला यावर सध्या तरी वाद आहेत। काही जाणकार म्हणतात भाऊ रंगारी यांनी केला, तर काही म्हणतात लोकमान्य टिळकांनी। कोणीही केला असला तरी महाराष्ट्राला गणपतीची परंपरा ही सातवाहन चाणक्य राजापासून सुरू आहे। छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा गणेशाची पूजा करतात। आजही कित्येक गडावर गणरायांचे आपल्याला दर्शन होते। महाराष्ट्रात गणपतीला शुभ देवता म्हणून कोणत्याही शुभारंभावेळी शुभ कार्यावेळी आपण पहिल्यांदा त्याची पूजा करतो। पण हा गणपती प्रत्येकाच्या घराघरात मर्यादित होता। स्वतंत्र चळवळीत टिळकांना असं वाटलं की गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व भारतीय एकत्र येतील, विचारांची देवाणघेवाण करता येईल। जे काम वर्तमानपत्रातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचता येत नव्हतं ते राष्ट्रनिर्मितीचं काम व युवकांना स्वातंत्र्य लढ्याबद्दल यामधून सांगता येईल असा याचा उद्देश होता। आणि झालंही अगदी तसंच। त्यावेळी ब्रिटिश साम्राज्याचा पाया हटवण्यासाठी या चळवळीचा महत्त्वाचा असा वाटा आहे। तर त्यावेळेच्या गणेशोत्सवात असे काय कार्यक्रम घेतले जात होते? त्यावेळी कीर्तने होत होती, समाज प्रबोधनाचे कार्यक्रम घेतले जात होते, राष्ट्रभक्तीवर व्याख्यानं घेतली जात होती आणि जातीजातीत विखरलेला समाज संघटित कसा करता येईल अशा सर्व गोष्टी त्यावेळी गणेशोत्सवात घेतल्या जात होत्या। आता ती स्थिती बदललेली आहे। कीर्तनाची समाज प्रबोधनाची जागा आता स्वयंघोषित लावण्यवतींनी घेतलेली आहे। त्या काळी भक्तिमय वातावरणात कीर्तने अभंग म्हणत गणपतीला विसर्जित केलं जायचं। त्याची जागा आता डीजे, अश्लील गाणी, त्यावरती केलेला अश्लील डान्स यांनी घेतलेला आहे। काळानुसार गणेशोत्सवाचे स्वरूप बदलायला हवं होतं, पण इतकं काही बदललं की डायरेक्ट गणपतीच्या पुढं पोरीच म्हणजे स्वयंघोषित लावणी सम्राज्ञीने नाचायला लावली। यात गणपती मंडळांचं काही चुकत नाही। अशा कार्यक्रमांना पब्लिक गर्दी करतं आणि मंडळाच्या पुढारीला जर गर्दी पाहिजे असेल तर तो प्रेक्षकांच्या मनात काय आहे, कशाने गर्दी होईल असेच कार्यक्रम आयोजित करतो। त्यामुळे आता सर्वांनीच यावरती आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, मंडळांनी देखील आणि कार्यक्रम पाहायला जाणाऱ्या प्रेक्षकांनी देखील। आज ही बरीच अशी गणेशोत्सव मंडळं आहेत जी रक्तदान शिबिरं घेतात, अन्नदान करतात, कीर्तनाचे आयोजन करतात, समाज प्रबोधनपर व्याख्यानं ठेवतात। त्या मंडळांकडून आजही शिकण्यासारखं भरपूर काही आहे। राहिली गोष्ट गणपती मूर्तीची। पूर्वीपासून गणपतीची मूर्ती ही 1 फुटापर्यंत असायची, पण जसजशी मंडळं वाढायला लागली त्यामध्ये स्पर्धा वाढू लागली। कोणाचा गणपती मोठा अशा स्पर्धा सुरू झाल्या। ज्याचा गणपती मोठा ते मंडळ मोठं अशी मानसिकता तयार झाली। त्यामधून मोठमोठ्या गणपतीच्या मूर्ती तयार झाल्या। चांगली गोष्ट आहे, आपला सण आहे, अगदी उत्साहात साजरा झाला पाहिजे, अगदी दिमाखात साजरा झाला पाहिजे। पण अलीकडच्या काही वर्षात ती जागा आता सेलिब्रिटींनी घेतली आहे। म्हणजेच गणपतीसुद्धा आता पुष्पा, KGF अशा सेलिब्रिटींच्या रूपात बसवायची नवी पद्धत मंडळांनी चालू केली आहे। खरंच हा गणपतीचा अपमान नाही का? इतका पैसा खर्च करून गणपती मंडळ असं का करत असतील? आम्हाला एक हा पडलेला प्रश्न आहे। स्वतःच्याच देवतांचा स्वतःच आपण अपमान करतो। यापुढे जर सांगायचं झालं तर काही गणपती मंडळावर असे सुद्धा आरोप लागतात आणि त्यांचे व्हिडिओसुद्धा व्हायरल होतात की गणपतीच्या स्टेज खाली पत्त्यांचा डाव सुरू असतात। नेमकं काय आहे हे? काय चाललंय? हे चालायचं सरकार ऑनलाईन पत्ते खेळायला परवानगी देते, मग तुम्ही स्टेजच्या खाली पत्ते खेळायला ढिलं पडता यावी। मी गणपती उत्सवाच्या निमित्ताने सांगलीत होतो, त्यावेळेला मी काही मंडळं पाहिली तर त्यांनी जिवंत देखावे ठेवले होते, छान होते। सीताहरण, बाळूमामा, संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले असे देखावे पाहिले, त्यालाही गर्दी भरपूर होती। त्यामुळे आपण सुरुवात करणं गरजेचं आहे। या मंडळाकडून शिकण्यासारखं भरपूर आहे। गणेशोत्सवात खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते। या उत्सवात बऱ्याच जणांच्या हाताला काम आणि पोटाला अन्न मिळते। पण आताच्या पिढीचा वैचारिक दर्जा ढासळत चालला आहे, हेही तितकंच सत्य आहे। गणपती उत्सवात डीजे लावतात, लावू द्या, हिंदी गाण्यावर नाचतात, नाचू द्या, शेवटी उत्सव आहे, आपलाच आहे, अगदी दणक्यात साजरी व्हायला पाहिजे। पण त्यावर घाणेरडी गाणी लावून घाणेरडा दारू पिऊन धिंगाणा घालणे यासाठी गणेशोत्सवाची स्थापना खरंच केलेली नव्हती मित्रांनो।
महाराष्ट्रात जवळजवळ 60,000च्या वर गणपती मंडळ आहेत. विशेष म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सर्वांना एकत्रित आणण्यासाठी सुरू केली. पण आता मंडळाने असं काही रूप घेतलेलं आहे की 2-4 लोक झाली म्हणजे सुद्धा मंडळ तयार होतात आणि एका गल्लीत 4-4 गणपती बसतात, अशी परिस्थिती आहे. जास्त मंडळ होण्याची कारणे ही अगदी तशीच आहेत. आरतीचा मान दिला नाही, माझं आवडतं गाणं लावलं नाही, मला असं म्हटला म्हणून मी वेगळं मंडळ काढलं. हे सर्व पाहून वाटतं की घरातला गणपती आता परत घरात आलेला आहे. गणपती बघत असताना मी काही लोकांच्या प्रतिक्रिया विचारल्या. बाई नाचवणे, घाणेरड्या गाण्यावर घाणेरडे दारू पिऊन नाचणे, कोणालाच पाहवत नाही. लोक वर्गणी देतात पण घरात स्वतःच्या गणपती बसवतात. मंडळं अक्षरशः कोरडी पडत चालली आहेत. आरतीला मंडळाचे फक्त पुढारी सोडले तर बाकी कोणीही नसतं, अशी परिस्थिती आहे. काही मंडळ चांगलं काम करत आहेत, तिथं लोकांचा सहभाग सुद्धा नोंदवत आहेत लोक. या विषयावरती आपण एक पॉडकास्ट घेणार आहोत. गणपती कोणता बसवावा, आपणच पर्यावरणाचा ऱ्हास करतोय का, उत्सवाचा मूळ उद्देश, अशा सर्व गोष्टीवर खास चर्चा आपण घेणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशनचं बटन दाबून ठेवा. यावर तुमचा अनुभव आणि तुमच्या काही प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, कारण तुमचे प्रश्न तुमच्या नावासहित आम्ही त्या चर्चेमध्ये घेऊ. त्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला लवकरात लवकर कळवा. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विषय आवडल्यास व्हिडिओ मित्रांना देखील नक्की शेअर करा. तर भेटू पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.